भाई जगताप सर, आपण बघतोय की एकीकडे काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे, तर दुसरीकडे भाजप युवा मोर्चा काँग्रेसच्या विरोधामध्ये आक्रमक झाल्याचं दिसतंय. ते कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे, दगड इथं तोडफोड करण्याचा प्रयत्न झाल्याचंही दिसतंय. तुमची काय प्रतिक्रिया? सगळ्यात प्रथम हा सत्तेचा माज जो त्यांना आलेला आहे ना, त्याचा हम्म, तीव्र शब्दामध्ये मी निषेध करतो. हम्म, आणि सगळ्यात महत्वाचं असं की तुम्ही जे आंदोलन म्हणताय त्यांचं आंदोलन, आमचं आंदोलन हे देशाच्या घटनेच्या चौकटीमधलं आंदोलन आहे आणि ते देशभर चालू आहे. हम्म, ते फक्त कुठेतरी महाराष्ट्रातच चालू आहे, कुठेतरी नागपुरात चालू आहे किंवा मुंबईत चालू आहे असं नव्हे. हम्म, देशभरातल्या 140 कोटी जनतेला हे झालेलं आहे. मनापासून त्यांचं हे बाबासाहेबांबद्दल जे काही उद्गार काढले गेले त्याच्याबद्दल मनापासून मनस्वी चीड आहे. हम्म, आणि त्यामुळे तुम्ही सगळ्या राज्यामध्ये जर बघितलं तर सगळीकडे आंदोलन आहेत. परंतु हे जे काही चाललंय हे आंदोलन म्हणत नाहीत, ह्याला गुंडगिरी म्हणतात, झुंडगिरी म्हणतात. आणि त्यांचा तीव्र शब्दामध्ये मी निषेध करतो. आणि हेच गोष्ट आम्ही वारंवार सांगत आहोत. यांना सत्तेचा माज जो ज्या पद्धतीने आलेला आहे आणि ज्या पद्धतीने ते वागतात आहेत. मला तर मुंबई पोलिसांना प्रश्न विचारायचा आहे, तुमचं इंटेलिजन्स काय करत होतं? या सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या नाहीत ना, साध्या नाहीत ना. एका 140 वर्ष जुन्या राजकीय पक्षाच्या मुख्य कार्यालयावर जर अशा पद्धतीने कोण हल्ला करत असेल आणि गुंडगिरी करत असेल, झुंडगिरी करत असेल, तुमचं इंटेलिजन्स काय करत होतं? आणि जर तुमच्या इंटेलिजन्सला हे सगळं माहिती होतं, आता योगायोगाने आपण सगळे पत्रकार आणि आपण सगळे प्रेसवाले तिथेच प्रेस क्लब असल्यामुळे तुम्ही समोर आहात. हे जर समजा तिथे नसतं तर काय घडलं असतं? तिथले आमचे कर्मचारी आहेत, तिथे आमचे केअरटेकर आहेत, बाकीच्या म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये कुठं नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र मला सांगा. आम्ही शेकडो आंदोलनं केली, हजारो आंदोलनं केली, परंतु अशा पद्धतीने कधी काँग्रेस पक्षाने आणि काँग्रेसच्या कुठच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने आंदोलनं केलेली असतील तर मला तुम्ही सांगा. आणि त्यामुळे याचा निषेध जेवढा करावा तेवढा कमी आहे. पण भाई जगताप सर, इकडे आपण बघतोय की पोलिसांकडून लाठीचार्ज सुद्धा त्यांच्यावर केला जातोय. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना ताब्यात घेण्याचं कामही पोलीस करताना दिसत आहेत. मी प्रश्न इंटेलिजन्सचा विचारला, म्हणजे ती लाठीचार्ज हा त्यांनी त्यांचं काम करावंच. पोलिसांचं आणि आमचं काही वैर असण्याचं कारण नाही ना. शेवटी राज्यातलं, देशातलं, मुंबई सारख्या शहरातलं सगळीकडचं इंटेलिजन्स काय करतं मला सांगा. की हे काय एका लगेच कोणीतरी फोनाफोनी करून आलं नाही काय असलं झालं असं होतं का? नाही. एका पक्षाचा काय संशय येतो याच्या मागे? नाही, हे केविलवाणा प्रयत्न करत आहेत ते आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की आधी याचं प्लॅनिंग झालेलं होतं आणि त्याच्यानंतर ही तोडफोड करण्यात आलेली आहे, सगळ्यांना जमवण्यात आलं? 100% हे अगदी विथ प्लॅन हे सगळं झालेलं आहे. आणि याची जर माहिती जर पोलिसांना नसेल तर हे दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे. हे मी सुरुवातीलाच म्हणालो. करणार आहात तुम्ही जो संशय व्यक्त करताय? तक्रार तर होईलच. ते सगळं कायदेशीर जे करायचं घटनेच्या चौकटीतलं, कायद्याच्या चौकटीतलं जे करायचं ते सगळं केलंच जाईल. त्याबद्दल हे नाही. परंतु ह्या असल्या घटना काय दर्शवतात? ह्या असल्या घटना सत्तेचा माज आणि सत्तेची धुंदी आणि अशा पद्धतीने झुंडशाही हा महाराष्ट्र आमचा नव्हता ना हो कधी. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असा कधीच नव्हता. आणि जे काय वक्तव्य केलं गेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फॅशनचं नाव आहे. अहो पॅशन आहे आमचं, ते कम्पॅशन आहे. 140 कोटी आमच्या ह्या याचं देशाच्या जनतेचं, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं ते पॅशन आहे आणि कम्पॅशन आहे, लक्षात घ्या. आणि त्यांच्याबरोबर जर इतकं वाईटरित्या जर कोण बोलत असेल आणि ज्यांच्या घटनेच्या आणि ह्या संविधानाच्या मुळे ते तिथे आज सत्तेत बसलेले आहेत, अरे तेवढं तरी कमीत कमी असू द्या भान. तेवढं तरी असू द्या भान. इतकं सत्तेचा माज आम्ही बघितले. खूप जगातले खूप असे राजकीय, असे डिक्टेटर, असे हुकुमशाह बघितले आणि लोकांनीच त्यांना त्यांच्या जागा दाखवून दिलेल्या आहेत. त्यामुळे हे जे काय बाबासाहेबांबद्दल वक्तव्य केलंय, काँग्रेसने काय केलं वगैरे त्याचं हे पालुपद हे गेली
RSS हे 1925 पासून आजपर्यंत तेच सगळं चालवत आले. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फारसं हे करण्याची गरज नाही, कारण त्याच्या बाबतीमध्ये अनेक वेळा चर्चा झाल्यात, अनेक वेळेला त्याच्यावर हे झालेले आहेत, चर्चा सत्र झाली आहेत, त्याच्यावर खूप वक्तव्य झालेली आहेत आणि ते सगळं लोकांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. परंतु यांचं पालुपद यासाठी सुद्धा त्यांची दुकानदारी असते नेहमी. एक तर धर्माचा आधार घेणार, नाहीतर मग अशाच पद्धतीचा आधार घेणार. हे यांचं चरित्र आहे आणि ते जनतेला माहिती आहे, देशातल्याही माहिती आहे, राज्यातल्याही जनतेला माहिती आहे. निश्चितच भाई जगताप सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर अशा पद्धतीनं जे आंदोलन करण्यात आलं आहे, ज्या पद्धतीनं तोडफोड केली आहे काँग्रेसच्या कार्यालयाची, ते प्लॅन होतं असं भाई जगताप यांनी म्हटलेलं आहे. इंटेलिजन्सला याविषयीची माहिती मिळाली नव्हती का? ते सर्वजण तिथपर्यंत कसे काय जाऊ शकले, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान ही थेट दृश्य आपण बघू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीनं जे कार्यकर्ते आहेत भाजप युवा मोर्चाचे, त्यांना मारहाण केली जाते आणि सगळ्यात आधी या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता, तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याचंही आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय. तर पोलीस त्यांना अडवताना आपल्याला दिसून येत आहेत. पोलिसांनी मोठ्या संख्येनं ते कार्यकर्त्यांना मोठी ताकद लावून बाहेर काढल्याचं आपल्याला दिसतंय. मात्र तरी सुद्धा काही कार्यकर्ते कार्यालयाच्या आतमध्ये तोडफोड करताना दिसत आहेत, खुर्च्या तोडताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे आपण बघितलं तर नेते मात्र या ठिकाणी नसतील काँग्रेसचे, कारण जे खासदार आहेत ते तर दिल्लीमध्ये आहेत आणि जे आमदार आहेत ते नागपूरमध्ये आहेत. त्यामुळं आता जेव्हा मुंबईमध्ये हे कार्यालय आहे काँग्रेसचं, तिथे जाऊन तोडफोड करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी असलेल्या ज्या खुर्च्या होत्या त्या तोडलेल्या आहेत. पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित आहेत आणि ते रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र कार्यकर्ते जुमानायला तयार नाहीयेत भाजप युवा मोर्चाचे आणि ते आतमध्ये घुसताना आपल्याला दिसून येत आहेत. त्यांनी जे गेट होतं ते सुद्धा तोडण्याचा प्रयत्न केला, त्याचबरोबर आतमध्ये असलेल्या खुर्च्याही तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर पोलिसांकडून अशा पद्धतीनं मारहाण, अशा पद्धतीनं लाठीचार्ज या कार्यकर्त्यांना करण्यात आला आहे. त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. मात्र तरी सुद्धा हे कार्यकर्ते जुमानायला तयार नाहीयेत का, असा सवाल उपस्थित व्हायला इथं एक वाव आहे. कारण आपण पहिली दृश्य बघितली तर त्याच्यामध्ये पोलीस रोखण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा हे कार्यकर्ते मात्र आतमध्ये घुसून पोलीस बाहेर आहेत, तरी सुद्धा या खुर्च्यांची तोडफोड या ठिकाणी केली जात असल्याचं आपल्याला दिसतंय. त्यामुळे काँग्रेसचे काही कार्यकर्ते या कार्यालयामध्ये होते का, त्यांची सद्यस्थिती कशी आहे, असाही सवाल उपस्थित होतो. दरम्यान यावर प्रतिक्रिया देण्यासाठी तेजिंदर सिंग तिवाना, भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष, ते आपल्या सोबत जोडले गेले आहेत. तेजिंदर सिंग जी, नेमकं काय घडलेलं होतं? कारण प्लॅन करून काँग्रेसचं हे जे कार्यालय आहे त्याला टार्गेट करण्यात आला असा आरोप होतोय. तेजिंदर सिंग जी, आवाज येतोय माझा? आप सुन सकते हैं तिवाना जी? त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मात्र नेमकं काय म्हणणं आहे भाजप युवा मोर्चाचं तेही आपल्याला बघावं लागणार आहे. भाजप युमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आपण केला होता. पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाऊयात. तिवाना जी, नेमकं या ठिकाणी काय घडलेलं आहे आपण बघितलं, जी दृश्य आपल्याकडे येतात त्याच्यामध्ये भाजप युमोचे जे कार्यकर्ते आहेत ते जाऊन काँग्रेसच्या कार्यालयामध्ये तोडफोड करताना दिसत आहेत आणि पोलीस त्याच्यानंतर त्यांच्यावर लाठीचार्ज करताना दिसत आहेत. नमस्कार मैडम। अपनी सत्ता बचाए रखने के लिए आपातकाल लागू करके जिस कांग्रेस पार्टी ने लोकतंत्र अधिकार कुचल दिए, अब वही कांग्रेस पार्टी संविधान बचाने का नाटक कर रही है। वाह, जनता में झूठ फैलाकर अपनी राजनीतिक रोटियां सेक रही है। आज यदि भारत के संविधान को किसी से कोई लेकिन आपका एग्जैक्टली क्या कहना है तिवाना जी, क्या कहना है, किस लिए ये मोर्चा निकाला गया था, किस लिए यहाँ पर तोड़फोड़ की गई? हमेशा ही आदरणीय बाबा साहब अम्बेडकर जी का अपमान किया है, चाहे उनको चुनाव में हरवाना हो, चाहे उनको भारत रत्न से वंचित रखना हो, चाहे जब आर्टिकल 370 लागू हो रहा, बाबा साहब अम्बेडकर जी ने रिजाइन दिया तो यही वो नेहरू जी थे कांग्रेस के, जिन्होंने बोला रिजाइन देना है तो दे दो, हमें कुछ फर्क नहीं पड़ता। तो बार बार कांग्रेस ने बाबा साहब अम्बेडकर जी का और संविधान का अपमान किया है। तो हमारा
कड़ा विरोध है हम युवाओं का। कांग्रेस पार्टी भारत की जनता से माफी मांगे है और हमेशा जो इन्होंने बाबा साहेब अम्बेडकर जी का अपमान किया है तो इनको माफी भी मांगनी चाहिए पूरे राष्ट्र से और अम्बेडकर जी के परिवार से भी। लेकिन तिवाना जी, उनका कहना यह है कि ये जो आंदोलन किया गया है या तोड़फोड़ जिस तरह से की गई है ये संवैधानिक मार्ग नहीं है, और दूसरी बात ये कि माफी शाह जी को मांगनी चाहिए क्योंकि उन्होंने अम्बेडकर का अपमान किया है। कुछ तोड़फोड़ नहीं हुई है। कांग्रेसी कार्यकर्ताओं ने अपने ऑफिस से पत्थरबाजी की। हम जब शांतिपूर्वक तरीके से आंदोलन करने आए थे और पत्थरबाजी की और खुद ही तोड़फोड़ करके हम पे इल्जाम लगाया है। हमने कांग्रेस ऑफिस के अंदर घुसकर आंदोलन शांतिपूर्वक तरीके से उनको एक याचिका देकर करने का निर्णय लिया, लेकिन इन्होंने पत्थरबाजी हम पर की ऊपर के छत में से और साइड से। तो पत्थर हमारे कार्यकर्ताओं को लगे और हमारे पे नाम डाला जा रहा है कि हम पत्थरबाजी कर रहे हैं। लेकिन तिवाना जी, जो वीडियोस आ रहे हैं उसमें कुछ कार्यकर्ता, पुलिस उन्हें रोकने की कोशिश कर रही है लेकिन फिर भी कुछ कार्यकर्ता अंदर घुसने की कोशिश कर रहे हैं और एक चेयर तोड़ी, ये वीडियो में दिखाई दे रहा है और कांग्रेस के कार्यकर्ता यहाँ कहीं पे नजर नहीं आ रहे। बिल्कुल, जिन कार्यकर्ताओं पे पत्थर लगे हैं उन्होंने अपना आक्रोश दिखाया और बाबा साहेब जी के विरोध में जिस तरीके से सालों साल से ये कांग्रेस की झूठा नैरेटिव लोगों के मन में डालने की कोशिश कर रही है, उसका जो आक्रोश है वो युवाओं के अंदर था, आक्रोश आपके सामने दिखने मिला है। कितने ये जो कार्यकर्ता है भाजपा युवा मोर्चा के कितने कार्यकर्ता वहां पर गए थे और कांग्रेस के कितने कार्यकर्ता मौजूद थे, इसके बारे में कुछ इन्फॉर्मेशन है आपके पास? हमारे बहुत सारे कार्यकर्ता शांतिपूर्ण तरीके से विरोध कर रहे थे, लेकिन कांग्रेस के कार्यकर्ता छुपकर हम पे पत्थरबाजी कर रहे थे। तो कहाँ पे ये विरोध चल रहा था? ऑफिस में जाकर ये विरोध कांग्रेस के मुंबई के मुख्यालय पर। हाँ। तो ये कब से विरोध चल रहा था? ये हमने विरोध चालू किया आधे घंटे पहले ही। हाँ। और हम पर लाठीचार्ज करके हमको आधा जिला पुलिस स्टेशन लाया गया है। ठीक है तिवाना जी, आपने जो इन्फॉर्मेशन दी है उसके लिए धन्यवाद और इस प्रतिक्रिया के लिए भी धन्यवाद। तर या ठिकाणी आम्ही शांतीपूर्ण मार्गाने आंदोलन करत होतो, विरोध करत होतो काँग्रेसचा, मात्र त्याच्यानंतर काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी आमच्यावर दगडफेक केली आणि त्याच्यामुळे आमचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचा आरोप तेजिंदर सिंग तिवाना यांनी केला आहे, भाजप युमोचे मुंबई अध्यक्ष। त्याच्यामुळे आता काँग्रेसकडून याच्यावर काय स्पष्टीकरण येतं तेही बघावं लागेल। मात्र पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये लाठीचार्ज केल्याचं दिसतंय। मुंबईमधली सगळी दृश्य जे मुख्यालय आहे काँग्रेसचं मुंबईमधलं, त्या ठिकाणी अशा पद्धतीनं भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं होतं आणि त्याचबरोबर इथं आता आरोप सुद्धा झाला आहे भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षांकडून, मुंबई अध्यक्षांकडून। तो म्हणजे इथं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आधी आमच्यावर दगडफेक केली आणि त्याच्यानंतर आमचे कार्यकर्ते आक्रमक झाले असं त्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे आता काँग्रेसचे ते कार्यकर्ते नेमके कोणते होते, कुठे होते असा सवाल उपस्थित होतोय। पण जी दृश्य आपल्याकडे येत आहेत त्याच्यामध्ये भाजप युमोचे जे कार्यकर्ते आहेत ते खुर्च्या फेकताना दिसून येत आहेत, तोडफोड करताना दिसत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।